भाजपच्या कोट्यातून खासदारकी मिळवलेल्या नारायण राणेंनी भाजप विरोधी वक्तव्य थांबवावीत, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे। त्यांनी राजीनामा दिला नाही तर पक्षाने त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। नुकत्याच झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। मी परवा पनवेलमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विभागीय बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार सरोजिनीताई पांडे यांना मी या गोष्टी सगळ्या अवगत केल्या आणि बैठकीमध्ये मी ही मागणी केली की या सन्माननीय खासदारांचा त्वरित राजीनामा घ्यावा किंवा पक्षाने यांची त्वरित हकालपट्टी करावी, कारण यांच्यामुळे भारतीय जनता पक्षातलं वातावरण त्या ठिकाणी बिघडलं जातंय। माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून धोका असल्याचं पत्र म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना दिलंय। या पत्रात त्यांनी माझ्या जीवाचं बरवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशाराच प्रशासनाला दिला आहे। काही अज्ञातांकडून धमक्या आल्याचा खळबळजनक खुलासा सामंत यांनी या पत्रात केलाय। आणि मी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काही विकासांच्या विरोधात जनतेच्या हितासाठी जेव्हा आम्ही निर्णय घेतो त्यावेळी ते नाराज झालेले असतात। या लॉटरीच्या निमित्तानं दलालांचा जो विळखा होता तो सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जो धमकीचा उल्लेख मी केलेला आहे त्याच्या बाबतीत मी स्वतः पोलीस आयुक्त मुंबई यांची उद्या भेट घेणार आहे, त्यांनी मला वेळ दिलेली आहे। मराठवाड्यातील 8,533 गावांपैकी 7,281 गावांची पैसेवारी ही फक्त 50% आहे आणि त्यापेक्षा सुद्धा कमी आहे। फक्त 1252 गावांची पैसेवारी 50% अधिक आहे। त्यामुळे दुष्काळाशी लढण्याकरता मराठवाड्याला 3,000 कोटींची गरज असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला पाठवला आहे। औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील गावांची टक्केवारी 50 पेक्षा सुद्धा कमी आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील सगळ्याच गावांची टक्केवारी 60 पैशापेक्षा सुद्धा अधिक आहे।